महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. आज त्याची मतदान पार पडतंय. नेमकं राज्यसभा निवडणुकीचे मतदान ही दर किती वर्षांनी होत असतं? राज्यसभा निवडणुकीत कोणकोणते उमेदवार उभे होते? राज्यसभेची रचना काय आणि दर किती वर्षांनी याची निवडणूक पार पडत असते? आणि एकूणच ह्याच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. राज्यसभेची निवडणूक सध्या पार पडते. निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. यात 37 जागांची निवडणूक 16 मार्च रोजी पार पडणार आहे आणि ह्याच्यातल्या रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीएच्या जागा आहेत, तर 25 जागा या विरोधी पक्ष जो आहे इंडी ब्लॉक त्यांच्या आहेत. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा रिक्त आहेत, ज्याच्यासाठी निवडणुका पार पडणार आहेत. बाकी तामिळनाडूमध्ये 6, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5 जागा आहेत. यांच्यासाठी निवडणूक आता पार पडते. राज्यसभेतून महाराष्ट्रामधून कोणाला उमेदवारी देण्यात आलेली ते एकदा नजर फिरूया. भाजपकडनं रामदास आठवले, विनोद तावडे, माया युनाते आणि रामराव वडकुते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं शरद पवार यांची निवडणूक उमेदवारी जाहीर झालेली आहे. याच उमेदवारीवरनं महाविकास आघाडीमध्ये खूप मोठा चर्चा आणि सर्व चर्चेचं गुराळ सुरू होतं आणि अखेर शरद पवार यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेसने आणि शिवसेना ठाकरे गटाने शरद पवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्यामुळे त्यांचे स्वतंत्र उमेदवार नाहीत. शिवसेनेमधनं ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं पार्थ पवार, अजित पवारांचे पुत्र यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. निवडणुकीची प्रणाली कशी असते राज्यसभेची ती समजून घेऊया. तर खासदारांची निवड ही राज्य विधानसभेच्या सदस्यांकडून एकल संक्रमणीय मतपद्धतीद्वारे, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम, ही एक किचकट पद्धत आहे. कधी जेव्हा आपण राष्ट्रपती निवडणुकीवरती एखादा युट्यूब व्हिडिओ बनवू, जो ह्याच्या आधी सुद्धा बनवलेला आहे आणि पुढच्या वर्षी ती निवडणूक पुन्हा येणार आहे, त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये मी तेव्हा सांगितलेलं होतं. तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम ही व्यवस्थित मी तुम्हाला समजावलेली होती. याच सिस्टीमद्वारे राज्यसभेची निवडणूक सुद्धा पार पडत असते, ज्याच्यामध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणाली म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम या पद्धतीद्वारे दिली जाते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या आकारमानानुसार हे दिलं जात असं ही सिस्टीम काम करत असते. अमेरिकेमध्ये थोडीशी विचित्र पद्धत आहे. तिकडे प्रत्येक राज्याला 2 जागा निवडून दिलेल्या असतात, 2 जागा नेमून दिलेल्या असतात आणि त्या 2 जागांवरती निवडणूक प्रत्येक ठिकाणी होत असते. आपल्याकडे प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणाली आहे, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे केली जाते. म्हणजे सामान्य लोक राज्यसभेचे खासदार निवडत नाही, तर आपण निवडून दिलेले आमदार हे यांच्यासाठी वोटिंग करत असतात. म्हणून ह्याला म्हटलं जातं अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत. ही थेट निवडणूक पद्धत नाही, इनडिरेक्ट इलेक्शन आहे. प्रत्येक मतदार म्हणजे जो आमदार आहे तो खुल्या मतपत्रिकेच्या प्रणाली अंतर्गत, लक्षात घ्या, खुल्या मतपत्रिकेच्या प्रणाली अंतर्गत आधी हीच वोटिंग सिस्टीम गुप्त मतदान पद्धती होती. म्हणजे हे आमदार कोणाला वोट करतात हे दाखवणं त्यांना बांधील नव्हतं. पण नंतर साधारणपणे 98-99च्या काळामध्ये जेव्हा राम प्रधान हे काँग्रेसचे उमेदवार काही थोड्याशा फरकाने हरले होते, म्हणजे काँग्रेसचे आणि त्यांच्या सहकारी पक्षाचे आमदार आणि त्यांची मतं ही फुटली होती, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बदल करण्यात आला. आयोग नेमण्यात आला, समिती नेमण्यात आली, त्यांच्या अहवालानुसार हे काम करण्यात आलं आणि कोर्टाकडनं हा बदल केला गेला. कायद्यामध्ये बदल करण्यात आला. त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा एक जण व्यक्ती गेलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं की ही निवडणुकीमध्ये अशी खुली पद्धत आणल्यामुळे, म्हणजे तुम्ही वोट कोणाला देताय हे तुमचा बॅलेट पेपर तुमच्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवणं त्या आमदाराला बांधील राहील. ह्याच्या विरोधात एक व्यक्ती कोर्टात गेलेले होते, जे तेव्हाचे खासदार होते. त्याच्यावर कोर्टाने म्हटलं की ओपनली वोटिंग करण्याची सिस्टीम जरी असली तरी ह्याच्यामुळे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत होता. अनेक आमदारांकडनं आपल्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केलं जात होतं. हे प्रकार घडवते आणि म्हणून कोर्टाने ते खारिज केलं आणि तेव्हापासून खुल्या मतपत्रिकेच्या प्रणाली अंतर्गत ही निवडणूक होऊ लागली, ज्याच्यामध्ये पसंतीक्रम नोंदवायचा असतो. म्हणजे इकडे जे उमेदवारांची नावं असतील त्याच्यापुढे तुमच्या पसंती क्रमांकाचं 1, 2, 3 अशा प्रकारे नंबरिंग टाकून ही वोटिंग केली जाते. त्याच्यावर उमेदवारांना स्थान मिळतं आणि जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला विशिष्ट मतांचा कोटा गाठावा लागतो. आता हा कोटा सिस्टीम कशी आहे, तर या कोट्यामध्ये निश्चिती कशी होती, तर टोटल व्हॅलिड वोट्स जे असतील त्याच्यानंतर जेवढ्या वॅकेन्सीज रिक्त जागा आहेत +1 ह्यांच्या डिवायडेशन मध्ये +1 केल्यानंतर जे उत्तर येतं तो असतो मतांचा कोटा. आता हा मतांचा कोटा महाराष्ट्राच्या निवडणुकीला कसा लागू होतोय तो आपण समजून घेऊया. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 रिक्त जागा, निवडणुकीचा कोटा आपल्याकडे, कोटा जो आहे आपल्याकडे समीकरण कसं असेल ते समजून घेऊ. विधानसभेचे आमदार आता महाराष्ट्रात आहेत 286. लक्षात घ्या 288 आमदार जरी असले
तरी 2 आमदारांच्या निधनाने या 2 जागा रिक्त आहेत. 2 सदस्यांच्या निधनामुळे अजित पवार आणि शिवाजी कारडेले यांचं निधन झालेलं होतं. एकूण आमदार 286 भागिले रिक्त जागा 7 आणि 1 म्हणजे 286 डिवाइड बाय 8 ह्याच्या उत्तरामध्ये 1 मिळवायचा, ज्याचं उत्तर 286 डिवाइड बाय 8 चं येते 35.75, ज्याच्यात 1 मिळवला जातो 36.75 आणि महाराष्ट्राचा 36.75 हे सूत्रानुसार उत्तर आल्यामुळे महाराष्ट्रातल्या एका राज्यसभेच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 37 मते मिळवायला हवीत, ही या निवडणुकीचा कोटा ठरवून देण्यात आलेला आहे. आता 37 मतांचा कोटा जर आपण समजून घेतला, मी खास करून विद्यार्थी जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना मी आग्रहाने सांगेन की आता या निवडणुकीचं समीकरण, उमेदवार, पक्षीय बलाबल मी समजवतोय सुरुवातीच्या टप्प्यात या व्हिडिओच्या. ज्यांना राज्यसभेची रचना, राज्यसभेच्या तरतुदी ह्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल, अकॅडमिकल माहिती पाहिजे असेल, तर ती व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला साधारणपणे मिळेल. म्हणजे व्हिडिओचा 60% भाग तुम्ही थेटपणे स्किप करून पुढे जाऊ शकता. आपण या निवडणुकीपर्यंत समजून घेऊ महाराष्ट्रातल्या विधानसभेमधलं पक्षीय बलाबल काय आहे. तर भारतीय जनता पक्षाचे 132 होते, 1 निधन झाल्यामुळे 131, शिवसेना शिंदे गटाचे 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सध्या 40, काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरद पवार गट 10, शिवसेना ठाकरे गट 20, समाजवादी पार्टी 2 आणि इतर सर्व पक्षांचे प्रत्येकी 2, कुठे 1 आणि अपक्ष 2 असे मिळून महायुतीची टोटल मतं आहेत 234. अर्थात 236 होती, पण 2 आमदारांचं निधन झालेलं आहे, मी वारंवार सांगतोय, ज्याच्या पोटनिवडणुका अर्थातच काही काळाने होणार आहेत. महाविकास आघाडीच्या आहेत 49, इतरांच्या आहेत 3 आणि अशा प्रकारे 286 आकडा बनतोय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण आमदारांचा. आता महाविकास आघाडीचे किती खासदार निवडून येऊ शकतात, तर लक्षात घ्या, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 10, शिवसेना ठाकरे गट 20 म्हणजे 46 मतं त्यांची होतात. आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष जे आहेत ते सपाचे 2 आणि माकपचा 1 असे 3 आहेत. याचा अर्थ 46 + 3 89 इतकं आमदारांचं बळ हे महाविकास आघाडीकडे आहे. जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर याचा अर्थ 1.32 ची पॉवर त्यांच्याकडे आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांचा मिळून एक खासदार सहजपणे निवडून येऊ शकतो, जो अर्थात शरद पवार ते निवडून येतील. त्या उलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदे सेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरून 1 असे 6 खासदार सुद्धा सहजपणे निवडून येणार आहेत. हे आत्ताच्या राज्यसभा निवडणुकीचं गणित झालं. राज्यसभेची रचना ती आपण निवडणुकीपुरता बघितली आणि मगही सांगितल्याप्रमाणे जो तुम्हाला अकॅडमिकल पार्ट असेल, जो माहिती जाणून घ्यायची राज्यसभेची, ती आता आपण याच्यामध्ये बघू. राज्यसभेची रचना कलम 80 म्हणजे आपल्या संविधानाच्या कलम 80 मध्ये सांगण्यात आलेली आहे. काय आहे की राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही 250 आहे आणि अनेक जण या 250 या संख्येवरती येऊन घोळ करतात. अनेकांचं म्हणणं असतं की 250 सदस्य आहेत, तर लक्षात घ्या 250 सदस्यांची कमाल इतकी तरतूद करून देण्यात आलेली आहे. म्हणजे किती, तर हे मॅक्झिमम सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ 250 आता राज्यसभेत बसतातच असं जरुरी नाही, तर ऍक्च्युअल स्ट्रेंथ जे बसतात ती आहे 245. 238 सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात, तर 12 सदस्य जे असतात ते राष्ट्रपतींमार्फत नामनिर्देशित असतात. लिटरेचर, आर्ट, सायन्स आणि सोशल सर्व्हिस या 4 क्षेत्रांमधले 12 सदस्य जे असतात ते राष्ट्रपतींमार्फत नामनिर्देशित केले जात असतात. म्हणजे हल्लीच्या काळात तुम्ही बघितलं असेल, सुधा मूर्ती असतील, उज्ज्वल निकम असतील, अशा अनेक तज्ञ मंडळींना राष्ट्रपतींच्या नियुक्तीमार्फत त्यांना राज्यसभेवरती नेमणूक देण्यात आलेली आहे. सध्या राज्यसभेची सदस्य संख्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 245 इतके आहेत, ज्याच्याने 229 हे राज्यांचे आहेत, 4 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर 12 सदस्य हे नामनिर्देशित आहेत. प्रतिनिधित्व कसं आहे, मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राज्याचे राज्यसभेतले प्रतिनिधी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या आमदारांकडून, सदस्यांकडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतपद्धतीद्वारे प्रमाणशीर पद्धतीनुसार निवडून दिले जात असतात. राज्यसभा प्रतिनिधीच्या निवडणूक प्रक्रियेत विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य व विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाहीत. ह्याचं कारण नामनिर्देशित सदस्यांना किंवा विधान परिषद ही सर्वच राज्यांमध्ये नसल्यामुळे त्यांना ह्या वोटिंगमध्ये भाग घेता येत नाही, त्यांना त्याच्यात वोटिंगचा हक्क नसतो. राज्याच्या राज्यसभेतील प्रतिनिधींची संख्या ही राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारानुसार असते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये सर्व राज्यांना समान असं प्रत्येकी 2 सदस्यांचं प्रतिनिधित्व तिकडे देण्यात आलेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये टोटल जे 50 स्टेट्स आजच्या घडीला आहेत त्याच्यातले 100 सदस्य हे तिथल्या सिनेटमध्ये बसतात
आपली जी राज्यसभा आणि लोकसभा ही पद्धती आहे ही ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम मधून घेण्यात आलेली आहे. बायकॅम्बलर पद्धत ज्याला म्हणतो की द्विसदस्यीय सभागृहाचं दोन सदनाचाही सभागृह आपल्याकडे आहे, द्विसदनीय आहे. आणि ही पद्धत इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये ह्याला म्हटलं जातं हाऊस ऑफ लॉर्ड्स. जशी राज्यसभेची आपली रचना आहे तिकडे आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स, आणि आपल्याकडे लोकसभेची जशी रचना आहे तिकडे आहे हाऊस ऑफ कॉमन्स. आणि तशीच पद्धत युएस काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, म्हणजे ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो त्याला युएस मध्ये काँग्रेस म्हटलं जातं. आणि त्याची दोन सभागृह आहेत, ज्याचं वरिष्ठ सभागृह आपल्याकडे जसं राज्यसभा आहे तिकडे आहे सिनेट, आणि दुसरं सभागृह आहे त्याला म्हटलं जातं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आणि या सिनेटमध्ये तिकडे 50 स्टेटशी म्हणून 100 सदस्य नियुक्त केले जात असतात. ऑगस्ट 2003 मध्ये संसदेने लोकप्रतिनिधी सुधारणा कायदा पारित केला. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मगाही सांगितल्याप्रमाणे गुप्त मतदान पद्धतीऐवजी खुल्या मतदान पद्धतीची तरतूद सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक मतदारानंतर आपली मतपत्रिका आपल्या पक्षाच्या प्राधिकृत व्यक्तीला, म्हणजे जो व्हीप म्हणून नेमून देण्यात आलेला असतो किंवा गटनेता जो असतो त्या इलेक्शनचा, त्याला दाखवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व काय आहे तर निवडणूक अप्रत्यक्षपणे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मतदारी घेतली जाते. सध्या फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांनाच राज्यसभेत प्रतिनिधित्व आहे, आणि अर्थात आता जम्मू काश्मीरला सुद्धा आहे. नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतींना साहित्य, कला, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या 12 व्यक्तींना राज्यसभेवरती सदस्य म्हणून नामनिर्देशित करत असतात. त्यांना त्याचा अधिकार आहे, आणि याचा उद्देश काय तर निवडणूक प्रक्रियेतून न जाता अनेक वेळा वारंवार लेक्चरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना समजवलंय की अशी तज्ज्ञ मंडळी ही निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठे उतरणार आणि प्रचार कुठे करत बसणार, आणि अशा व्यक्ती सदनामध्ये असणं हे जेव्हा महत्वाचं वाटतं सरकारला की अशा तज्ज्ञ व्यक्ती असतील, तेव्हा पंतप्रधान त्या नावांची शिफारसी राष्ट्रपतींना करत असतात, आणि राष्ट्रपतींकडनं अशा तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची ही नामनिर्देशित केले जात असतात आणि ते नॉमिनेट केले जात असतात, आणि त्यांना थेट सदनस्थान मिळत असतं. म्हणजे आपली पहिली राज्यसभा जी होती त्याच्यामध्ये पृथ्वीराज कपूर असतील किंवा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर असतील, अशा अनेक तज्ज्ञ मंडळींचा राज्यसभेमध्ये समावेश करण्यात आलेला होता. हल्लीच्या काळात सुद्धा आपण बघितले असेल अनेक महत्वाचे व्यक्ती असतील, म्हणजे ज्याच्यात लता मंगेशकर असतील, जावेद अख्तर असतील, अशी अनेक कला क्षेत्रातली, साहित्य क्षेत्रातली, सचिन तेंडुलकर यांच्यासारखी उदाहरणं असेल ज्यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी त्या 12 सदस्यांमध्ये वेळोवेळी अनेक वेळा केलेली आहे. पुढचं काय बघू तर राज्यसभेचा कालावधी सांगण्यात आलेला आहे. राज्यसभा पहिल्यांदा 1952 मध्ये स्थापन झाली, आणि हे एक स्थायी सभागृह आहे. म्हणजे जशी लोकसभा विसर्जित केली जाऊ शकते, भंग केली जाऊ शकते, किंवा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ती थांबते, तिचं विसर्जन होतं, तसं राज्यसभेचं होत नाही. हे एक स्थायी सभागृह आहे. आणि याच्या मागचं कारण असं की समजा लोकसभा विघटित झालेली असेल, विसर्जित झालेली असेल, तरी देशाकडे एक स्वतःचं सभागृह असं असावं की जे परमनंट आहे, जे कायम आहे, आणि कोणत्याही क्षणी कधीही कोणत्याही दिवशी त्याचं सभागृह सेशन बोलून एखादी महत्वाची गोष्ट पार पडली जावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे राज्यसभा स्थायी सभागृह, ज्याला म्हटलं तर परमनंट हाऊस. राज्यसभा आहे परमनंट हाऊस. ते कधीही विघटन होत नाही, मात्र दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या 1/3, ज्याला आपण 1/3 असं म्हणू, 1/3 सदस्य निवृत्त होत असतात. निवृत्ती संबंधीच्या तरतुदी आहेत त्या कायद्याने निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर 2 वर्षांनी निवडणुका होत असतात, जसे आता होते. निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी कितीही वेळा पात्र असतो, हा महत्वाचा डेटा आहे. अनेक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि विद्यार्थी ते बऱ्याच वेळा गडबडी करत असतात. लक्षात ठेवा, पुनर्निवडणुकीसाठी ते कितीही वेळा पात्र आहेत, त्याच्यावरती किती वेळा ते राज्यसभेचे खासदार होऊ शकतात याच्यावरती कोणतंही बंधन नाही. घटनेत राज्यसभेच्या सदस्यांचा पदावधी दिलेला नाही, म्हणजे संविधानामध्ये कोणत्याही आर्टिकलमध्ये राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असावा त्याचा उल्लेख नाही. उल्लेख कुठे दिलेला आहे तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, ज्याला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 म्हणतो, त्या कायद्यामध्ये याचा उल्लेख आहे. किती आहे तर 6 वर्ष हा निश्चित करून देण्यात आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की राज्यसभेची स्थापना 1952 साली झाली, मग तेव्हा तर सर्व सदस्यांचा कार्यकाळ सुरू झालेला होता. प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष असणार होता. मग राज्यसभेची दर 2 वर्ष निवडणूक होण्याची प्रथा सुरू कशी झाली? कारण 1952 साली ज्या सदस्यांचा कार्यकाळ सुरू झाला त्या सर्वांचाच कार्यकाळ 1958 पर्यंत सुरू राहिला असता. मग संपूर्ण राज्यसभा 1958 ला भंग झाली असती, आणि राज्यसभेची जी मूळ तरतूद आहे, जो त्याचा मागचा मेन उद्देश आहे की एक परमनंट हाऊस कायम देशाला असावं, तोच चालू राहिला नसता. आणि म्हणून पहिल्या 2 वर्षांनी
फक्त 2 वर्षांचा कार्यकाळ उपभोगून कोणते सदस्य निवृत्त होतील? मग 4 वर्षांनी 4 वर्षांचा कार्यकाळ उपभोगून कोण निवृत्त होतील, जेणेकरून ही 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होण्याची पद्धती ही चालू होईल, हे ठरवण्यासाठी तेव्हा चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आलेलं होतं की कोण 2 वर्षांनी निवृत्त होईल आणि कोण 4 वर्षांनी निवृत्त होईल. आणि यानुसार आज जी राज्यसभेची आपण सायकल बघतो की दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत आहेत, ही या पद्धतीने सुरू करण्यात आलेली होती. राज्यसभेच्या जागांचे वितरण समजून घेऊ. सर्वात जास्त जागा राज्यसभेच्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये 31 जागा, महाराष्ट्रामध्ये 19, तामिळनाडू 18, बिहार 16 आणि पश्चिम बंगाल 16, कर्नाटक 12. ह्या महत्वाच्या टॉप 5 टॉप 6 स्टेट तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि सर्वात कमी जागा ज्या आहेत त्या पंजाबमध्ये, तेलंगणा या राज्यांमध्ये 7 आहेत, झारखंड मध्ये 6, छत्तीसगडमध्ये 5, हरियाणामध्ये 5, हिमाचल प्रदेश 3, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या सर्व आकाराने छोट्या असणाऱ्या राज्यांमध्ये फक्त प्रत्येकी एकच राज्यसभेची जागा आहे. राज्यसभेतल्या जागांचं वितरण समजून घेतो आपण. ज्या युनियन टेरिटरी आहेत, जम्मू काश्मीरला 4 आहेत, दिल्लीला 3 आहेत, तर पुदुच्चेरीमध्ये फक्त 1. या केंद्रशासित प्रदेशांमधल्या जागा आहेत टोटल 8. राज्यसभेत राष्ट्रपतीद्वारे मगाही सांगितल्याप्रमाणे 12 नामनिर्देशित सदस्य असतात, जे 233 + 12 असं 245 कंपोजिशन तयार करतात. राज्यसभेच्या जागांचं वितरण आपण समजून घेतलंच. अगदी सर्वात कमी जागा असणारे एक स्टेट असणारे मी नावे पुन्हा रिपीट करतो कारण अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा फक्त 1 जागा. आणि सर्वात जास्त पहिले 5 जर सांगायचे झाले तर उत्तर प्रदेश 31, महाराष्ट्र 19, तामिळनाडू 18, बिहार 16, पश्चिम बंगाल 16, कर्नाटक 12. ही महत्वाचा डेटा आहे. राज्यसभा इलेक्शन नुकतीच पार पडल्यामुळे ह्याच्यावरती अनेक प्रश्न येणाऱ्या MPSC एक्झाम असतील, सरळ सेवा भरती असतील किंवा इतर ज्या सर्व एक्झाम होत असतात त्याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे आय होप की सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील. हा महत्वाचा डेटा आपल्या बुक्समध्ये, नोटबुक्समध्ये नोट करून ठेवत चला. बाकी सर्व इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.